आज दिवस कुणीकडे उजाडलाय मलाच समजत नव्हतं. लवकर उठले हे दोघं, लवकर नाश्ता केला, लवकर आंघोळ केली आणि अभ्यासाला बसले होते. बापरे, जगातलं 8वं आश्चर्य. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. जेवण करायचं तिथेच थांबवलं आणि अगोदर अभ्यास करतो म्हणालेत तर अभ्यास करून घेतला. ह्याचा EVSचा पेपर होता आणि अभ्यास वगैरे झालं. जेवणाला जात होती तोवरपर्यंत शिवार्थ आला. मग जरासं त्याच्याबरोबर खेळली आणि ते दोघंजण त्याला बॅटबॉल कसं खेळायचं शिकवत होते, पण त्याचं तिसरंच काही चालू होतं. त्याच्याच नादात होता तो आणि नंतर नाचत पण होता, पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून छोटा केला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय. शिवार्थ खूप मज्जा करत होता. श्रीयूला स्कूलला सोडलं, घरी आली, चिकन बनवलं पटापट, जेवलो आणि जेवल्यानंतर इतका कंटाळा आला की हे सगळं करावंसंच नको वाटत होतं, पण नाही केलं मी ते सगळं. आणि वाळवण होतं थोडंसं ठेवायचं, हे मागच्या वर्षी मम्मीने दिलेलं होतं आणि ते थोडंसं मला असं वाटत होतं की ऊन लावूया म्हणून उन्हाला ठेवलं ते. आणि त्याच्यानंतर आहे ना श्रीयूला आणायला गेली तेव्हा हे बघा सिलेंडर दिसला. म्हणलं घेऊया मोबाईलमध्ये, आजकाल सिलेंडरची लय बोंबाबोंब चालू आहे. कोण नशीबवान आहे ते त्याला सिलेंडर मिळालं वाटते. तर ठीक आहे. नंतर हे आले, आज लवकर आले आणि येता येता पेस्ट्री घेऊन आली, जे की मी ठरवलं होतं की पेस्ट्री घेऊन यायचं. एकमेकाला पेस्ट्री भरवून झाली. आता का आणलेली पेस्ट्री, कारण याच दिवशी मला यांनी प्रपोज केलं होतं आणि सगळं काही मी ते इन्स्टाला टाकलंच होतं, स्टोरी आमची. तुम्ही वाचलंच असेल, आय होप तुम्ही वाचलं असेल. तर परत मला शिवार्थ दिसला आणि त्याला मी केक खायसाठी बोलवलं, पण हा कडू कारलं खाल्ल्यासारखं तोंड करत होता. हाला बहुतेक केक आवडला नाही. ठीक आहे. नंतर पप्पांनी व्हिडिओ टाकला. गावी एवढा मोठा गारांचा पाऊस पडला होता आणि मला सगळं गावचं आठवलं. या गाराच्या पावसामध्ये आम्ही भिजायचो, पण गारा गोळा करायचो, वाटीमध्ये ठेवायचो आणि खेळायचो. इतकं जबरदस्त. आणि बघा, संध्याकाळी सगळं आवरलं, जेवण वगैरे. मुलांना कन्व्हिन्स अगोदरच करत होतो आम्ही, आठवडाभर झालं. आणि धुरंधर 2 बघायला गेलो. हा लोटस तलाव आहे, तिथे पूर्ण खोदाखोदीचं काम चालू आहे. आम्ही ठरवलं होतं तिथे जायचं, पण कॅन्सल केलं. थेट पोचलो सिनेमागृहात आणि तिथे गेल्यानंतर एवढं मस्त शायनिंग मारत व्हिडिओ फोटो काढले. आणि तिथे गेल्यानंतर समजलं आम्हाला की म्हणजे जो हे होता, काय बोलतात, प्ले होता, तो जवळजवळ 1 तास लेट होता. परत गाडी काढली, बाहेर पडलो, मोहितो प्यायला जायचं ठरवलं आणि मग पोचलो स्टेशनला. तिथे खाऊ गल्लीमध्ये मोहितो पिला आणि पिता पिता हे बघा लहान मुलांच्या सारखं. हे माझं नेहमीचंच आहे आणि हे सोबत असल्यावर तर नेहमीच घडतं. तर मला ओरडत होते हे. ठीक आहे. मूवी इतका जबरदस्त आहे ना, 1 नंबर. खूप म्हणजे खूप भारी आहे. घरी यायला वाजले एवढे आणि मग काय, घरी येऊन बघते तर दोघं चिडीचिप्प झोपले होते मस्तपैकी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.